नमस्कार. बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. आज आपण मस्त असं मखाना रोस्टची रेसिपी पाहणार आहोत. आपण मखाना घेतलेला आहे, तर आता आपण त्यामध्ये कढई ठेवून तूप टाकलेलं आहे. तर तुपामध्ये मस्त असं मखाना आपल्याला रोस्ट करून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. तर असा एक 200 ग्राम मखाना आपण घेतलेला आहे. कढईमध्ये टाकून आपण तूप गरम करून त्याला चांगल्या प्रकारे रोस्ट करायचे. तर असा एकदम मऊ आहे, जास्त कडक असा मखाना नाही आहे, त्यामध्ये फुटत नाही आहे. तर आपण याला एकदम कडक असं रोस्ट करायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये. तर तुपामध्ये भाजून घेतल्याच्यानंतर असं काढून घेतलेलं आहे एक ताटामध्ये आपण मखाना. त्यानंतर आपण आता तूप टाकलं परत. तर तूप टाकून आपल्याला आणखी काही त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे. तर आपण थोडेसे बदाम घेऊया, काजू घेऊया आणि खोबरं त्यामध्ये आपण ॲड करून चांगल्या प्रकारे रोस्ट करून घेऊया. तर चवीला चांगलं लागेल आणि चांगल्या प्रकारे रोस्ट केल्यामुळे तो खावंसे पण आपल्याला वाटेल. आणि ड्रायफ्रूट्स आणि मखानामुळे जसं की त्यामध्ये कॅलरी कमी असतात, वजन कमी करायला मदत होईल. ज्यामध्ये मधुमेहाचं आणि जे हार्ट अटॅकचे जे संभाव्यता असते ते कमी होते. त्यानंतर आपण थोडंसं तूप टाकून हे सगळं काढून घेतलेलं आहे. आणि तूप टाकून आपण परत आता त्याला थोडंसं मसाला वगैरे तिखट आणि मीठ अजून ॲड करू. तसं आपण एक अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर आपण थोडंसं धना पावडर त्यामध्ये ॲड करूया, थोडीशी हळद आपण टाकूया आणि चवीप्रमाणे त्यामध्ये अर्धा चमच्याचं असं मीठ घालूया, ज्यामुळे आपल्याला चवीला चांगला असा मखाना लागेल. त्यानंतर थोडेसे आपण वाटाणे घेतलेले आहेत. तर वाटाणे आपण त्यामध्ये टाकून अशा चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. तर वाटाण्यामुळे खमंग अशी चव लागणार आहे. त्यानंतर आपण जे सगळे ड्रायफ्रूट्स रोस्ट केलेले आहेत ते त्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. चांगल्या प्रकारे त्यामध्ये मिक्स केल्याच्यानंतर आता आपण मखाना त्यामध्ये टाकूया आणि मखानाला चांगल्या प्रकारे त्या चवीला मिक्स करून घेऊया आणि सर्व ड्रायफ्रूट्स असे जे आपण तिखट मीठ घातलेले त्यामध्ये मिक्स करून घेऊया. तसा एकदम चांगला असा मखाना आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे, जो आपण थोडा थोडा करून खाऊ शकतो, लहान मुलांना देऊ शकतो. तर लहान मुलांना देताना तिखट मीठ थोडंसं व्यवस्थित टाकताना हे करायचं. तर बघा आता अशा प्रकारे मस्त असा रोस्ट झालेला आहे मखाना आणि खायलाही एकदम खमंग लागेल. लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.